नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी झालेली ही परीक्षा प्रथम भाषा आणि गणित, वेळ 11 ते 12:30, माध्यम मराठी या वेळेत झालेली ही 150 गुणांची परीक्षा, 50 गुणांची प्रथम भाषा आणि 100 गुणांचा गणिताचा विभाग। या ठिकाणी 50 प्रश्न गणिताचे आहेत, प्रत्येकी 2 गुण, 50 दुनी 100 अशा पद्धतीनं हा ए सेट आहे। प्रत्येक सेट ABCD 4 सेटमधील प्रश्न तेच असतात, परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या क्रमांकानुसार असतात। हे या प्रश्नपत्रिकेचं मुख्य प्रश्न आहे। पहिले 25 प्रश्न आहेत ते या ठिकाणी मराठी प्रथम भाषा आणि 26 पासून 75 पर्यंत गणिताचे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण गणित विभाग पाहणार आहोत। या ठिकाणी 26वा प्रश्न आहे, खालील आकृतिबंध पूर्ण करा। इथं या ठिकाणी हा चौकोन आहे, त्याच्या पाठीमागं 2 त्रिकोण आहेत, इथं 2 चौरस झालेले आहेत, पुढं 3 त्रिकोण आहेत। साहजिकच 3 त्रिकोण आणि 3 चौरस आकृती पर्याय क्रमांक या ठिकाणी 3च असणार आहे, कारण पुढं 4 चौकोन असणार आहेत आणि 4 त्रिकोण असणार आहेत। तिथं 3 आहेत, तिथं 3 आहेत, पुढे 4 असणार आहे। साहजिकच अचूक पर्याय नंबर 3। स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा असतील? दर 7 दिवसांनी तोच वार येतो। 15 तारखेला शुक्रवार असेल, 8 तारखेला शुक्रवार, 1 तारखेला शुक्रवार, 1 तारखेला शुक्रवार असेल। ऑगस्ट 31चा महिना, साहजिकच या ठिकाणी शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येणार, म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे वार 5 वेळा येतील। अचूक पर्याय नंबर 4। खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? 45, 45 या 2 संख्या, यामध्ये 45, 50 1 नंबरला, 45, 05 2 नंबरला, तर 40, 40 आहे, 405 ही 3 नंबरला आणि 4 नंबरला। साहजिकच या ठिकाणी शेवटून दुसरी संख्या येणार आहे ती 40, 504। अचूक पर्याय 3रा पहिला, परंतु ही संख्या उतरत्या क्रमाने मांडलेली आहे। संख्या 85,050, 85,005, 45,504 आणि 40,504, 40,405। इथं 404 आहे, शेवटून दुसऱ्या क्रमांकाची 40,504 अचूक पर्याय नंबर पहिला। कुर्ती शिवण्यासाठी सलमानला 2.5 मीटर आणि तिच्या 2 महिन्यांना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते। 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघीसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक उरले? आता हे 2.5 मीटर आणि 2 महिना प्रत्येकी 1.5, 1.5 आणि 1.5 3 झालं, 3 आणि हे 2.5, 3 2.5 5.5, 10 मधनं या ठिकाणी 5.5 गेले। साहजिकच 10 मधून 5 गेले 5, इथं आजच्या दिला 10 मधून 5 ने 1 गेले 4, 4.5 मीटर कापड या ठिकाणी शिल्लक उरलं। अचूक पर्याय नंबर 2। 5/3, 8/3, 7/3, 1/3, 4/3 अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला आणि शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? तर या ठिकाणी सर्वात 8/3 नंतर लिहा, 3 आहे लक्षात ठेवा, 8 नंतर 7 नंतर 5 नंतर 4 नंतर 1, 1/3, 1/3, 1/3 4/3, 5/3, 7/3, 8/3 आणि पहिला अपूर्णांक 8/3 आणि शेवटचा 1/3 येणार। अचूक पर्याय नंबर 4। 1 ते 100 मध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे आणि कितीने? तर 1 अंक 21 वेळा येतोय आणि 2 हा 20 वेळा येतोय। आपण हे वेळच्या वेळेला पाहिलेलं आहे। 1 अंक 21 वेळा आणि 2 20 वेळा येतोय, कारण 22 मध्ये 2 2 वेळा आहे। ओके, मग अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2, 1 अंक हा 1 ने जास्त वेळा आला आहे। ओके,
एक 21 वेळा आहे, बाकी सगळे 20 वेळा आहेत. म्हणजे एक अंक 2 अंकापेक्षा 1 वेळा जास्त आला आहे. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणामध्ये स्टार आणि चौकटच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा. या ठिकाणी इथं 7 आणि इथं 8 असेल तरच चौकटच्या ठिकाणी 7 आणि वर लहान आणि खाली मोठा, म्हणजे वर 7 आणि खाली 8 असेल तर 17तून 8 गेले 9 उरणार, म्हणजे स्टारच्या ठिकाणी 8 सापडला. इथं पण 8, इथं पण 8, इथं 7 आणि इथं 7 करून पहा. 17तून 8 गेले उरले 9. या ठिकाणी हातच्या दिला 10 मधून 2 1 3 गेले उरले 7. हातच्या दिला 6 1 7, 8 मधून 7 गेला उरला 1. या ठिकाणी 10 मधून 1 गेला उरला 9. इथं हातच्या दिला 8 मधून 1 गेला 7, म्हणजे 8 आणि 7. स्टारच्या ठिकाणी 8 आणि चौकटच्या ठिकाणी 7. अचूक पर्याय नंबर 3. खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. या ठिकाणी इथं शिरोबिंदू 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2, इथले 2, इथले 3 5, इथले 3 8, इथले 2 10. अचूक पर्याय नंबर 2 10. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे आहेत. एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या इतक्या ओळी आहेत व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे आहेत. एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान म्हणजे 11 आणि मग एका ओळीत 11 मुले आणि या ठिकाणी 9 ओळी आहेत. त्या 11 गुणिले 9 11 9 99. कवायतीसाठी विद्यार्थी 99 उभे आहेत. वर्तुळाला किती सम्मिती असतात? असंख्य सम्मिती अक्ष असतात. वर्तुळाला असंख्य व्यास काढता येतात. व्यासामुळेच वर्तुळाचे 2 समान भाग होतात. असंख्य व्यास. अचूक पर्याय नंबर 3. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक उरले. तर जोसेफकडे किती आंबे होते? या दोघांचा गुणाकार करून 5 मिळवायचे. त्यामध्ये 12 टे 96ला 6 हातचे आले 9. 12 1 12, 9 21 216. म्हणजे एका पेटीत 18 आंबे, 12 पेट्यामध्ये 216 आंबे झाले आणि 5 शिल्लक उरले. 216 आणि 5 221. अचूक पर्याय नंबर 2. सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले. जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले? आता लक्षात घ्या, समजा 10 पेन असतील तर 10च विद्यार्थी, 10 × 100. 7 पेन असतील 7च विद्यार्थी, 749. म्हणजे पूर्णवर्ग संख्या. यातलं उत्तर एकमेव 4 नंबरला आहे. बाकी 27 53 38 पूर्णवर्ग नाहीत. 7 पेन 7 विद्यार्थी. ओके. अचूक पर्याय नंबर 4. 9 5 0 4 1 या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या आमेने 10,459 लिहिली. सफाने 0 पहिल्यांदा आहे, हे चूक आहे. तन्वीने 95,410 संख्या लिहिली. 95,410 ही 10,459 पेक्षा कितीतरी मोठी आहे. आणि आर्यानं लिहिली 95,401, ही पण मोठी आहे. अमेयनं लिहिलेली, तर अचूक संख्या अमेयनं लिहिलेली आहे 10,459. अचूक पर्याय नंबर 3, कारण ती लहानात लहान संख्या आहे. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 4,500 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एस टी महामंडळाला भरले. तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक उरले? आता 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये एकूण किती जमले पाहूया. 7 5 35ला 5 अचूक गुणाकार करा. 7 5 35ला 5 हाचे आले 3. 7 5 35 आणि 3 38ला हाचे आले 3. 7 चौक 28 आणि 3 31. इथं दशकानं गुणायचं आहे, दशकानं गुणायचं आहे म्हणून इथं 0 दिलं. 3 5 3 आता 3 5 15ला 5 हाचे आले 1. 3 5 15 आणि 1 16ला 6 हाचे आले 1. 3 चौक 12 आणि 1 13. 5 इथं 8 आणि 5 13. 6 आणि 1 7 आणि 1 8.
3 आणि 3 6 आणि 1 16,835 रुपये जमवले. 12,000 रुपये एस टी महामंडळात दिले. उरले किती पाहूया. 12,000 रुपये एस टी महामंडळात दिले, वजाबाकी 5 तसंच 3 तसंच 8 तसंच 6 म्हणून 2 गेले 4 0 4,835. अचूक पर्याय नंबर 2 4,835. ओके. खालील आकृती बंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या लिहा. 100मधून 1 वजा केला, 99मधून 2 वजा केले, 97मधून 3 वजा केले, 94मधून 4 वजा केले, 90मधून 5 वजा केले, 85 हे 85, 85मधून परत 6 वजा केले 79, म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. ओके. 72 येणारच पुढं, कारण 85 इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. 2 नंबरची संख्या शोधली, इथं 80 येत नाही, 79 येते, म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी पहा, 3 अंश हा छेदापेक्षा लहान आहे, इथं अंश हा छेदापेक्षा लहान आहे, इथं सुद्धा अंश हा छेदापेक्षा लहान आहे. 7 भागला पण 1 3 आणि 2 मध्ये तर 0च पाहिजे येते, कारण अंश लहान आहे छेदापेक्षा. इथं मात्र अंश छेदापेक्षा मोठा आहे, त्यामुळं 4/7 या अपूर्णांकापेक्षा 4/3 अपूर्णांक मोठा आहे. अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली. या ठिकाणी 14,456 आणि 19,656. 6 6 12ला 2 हाच्याला 1, 5 आणि 5 10 1 11ला 1 हाच्याला 1, 6 आणि 4 10 1 11 हाच्या दिला, 9 आणि 1 10 आणि 4 14 हाच्या दिला, 1 2 3 34,112. अचूक पर्याय नंबर 3. दोघांची बेरीज आहे. शीतलने 5 दशहजार अधिक 1 एकक अधिक 9 दशक अधिक 4 शतक ही संख्या 5,491 अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या आणि मूळ संख्या यातील फरक किती. आता मूळ संख्या काय होते पहा. 5 दशहजार म्हणजे 50,000, 1 एकक म्हणजे 1, 9 दशक म्हणजे 10 9 90 आणि 4 शतक म्हणजे 400. ही संख्या झाली 81 9 9 4 4 50 50 50,491 ही संख्या अशी येणार, पण शीतलने ती 5,491 अशी लिहिली. मग मूळ संख्या 5,491 आणि शीतलनं लिहिल्या 5,491 यातला फरक. 1 गेला 0, 9 9 गेले 0, 4 4 गेले 0, 10 5 गेले 5 आणि हातच्या दिला 5 मधने गेला 4, 45,000 हा फरक आहे. अचूक पर्याय नंबर 2. ओके. या ठिकाणी खालील उदाहरणात चौकटच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. पर्याय 8 7 5 6. लक्षात घ्या 53 आहे, 6चा भाग लावलेला आहे, 8 संग 48, 53मधनं 48 गेले, उरले 5. आता या ठिकाणी 56 आहे, म्हणजे या ठिकाणी 56 येण्यासाठी इथं 7 पाहिजे ना, आणि इथं 56 येण्यासाठी इथं 7 पाहिजे, इथं पण 7 पाहिजे. 7 घेतले उतरून 5. ओके. सो सॉरी 7 8 7 56, 57मधनं 56 गेला, उरला 1 उरला आहे, म्हणजे चौकटच्या ठिकाणी 7 पाहिजे. ओके. पहा इथं उरलेत 5, वरचे इथं चौकटीले 7 घेतले, इथं झाले 57, 8 7 7 भाग लागला, इथं 7 इथं 7 इथं 7, चौकटीत 7 उरला 1, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2. चुकून 6 लिहिले इथं, पण बाकी एक आहे, इथं 7च, इथं 7 इथं 7, 8 56 हे 57मधनं 56 गेल्यानंतर 1 उरत आहे. पुढचं उदाहरण आहे. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 आणि 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल.
इथं 3 चाकी 14 वाहनं आहेत, म्हणजे 14 गुणिले 3 42 चाके झाली. पुढं म्हटलेलं आहे सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 आहे. 3 चाकी मिळून आणि 4 चाके मिळून एकूण 146 चाकं आहेत. 146मधनं 3 चाके आहेत ना 42 चाकं, 3 म्हणजे 3 चाकी वाहनांची एकूण चाके 42 आहेत. ती वजा केली तर 104 चाके उरली 4 चाकी वाहनांची. म्हणजे याला आपण 4नं भागलं, 104ला 4नं भागलं तर 4 दुनी 8 उरले 2, 24 झाले. 4 सक्क 24, 26 वाहनं असणार आहेत. 26 वाहनांची प्रत्येकी 4 चाकाप्रमाणे 26 गुणिले 4 104. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4 चाकी वाहनांची संख्या 26. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले 33,600 रुपये 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? या ठिकाणी आपल्याला जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये प्रमाणे विकली आणि मग मिळाले किती पैसे? 33,600 रुपये मिळाले. म्हणजे 33,600 रुपयाला आपण 1 किलो फुलं 60 रुपयाला म्हणजे 60 रुपयानं भागलं तर किती किलो फुले विकले जातील हे निघणार. जर आपण 33,600ला भागले 60 केलं तर हे 0 घालवलं तर 6 पंचे 30, 33मधनं 30 गेले उरले 3, हे 6 घेतले 6 6 36 आणि 0 0. त्यामुळं 560 एकूण किती फुले विकले? 560. इथं 33मधनं 30 गेले 3 उरले 6 घेतले 6 6 36 0 उरले, परत वरचं 0 राहिले 0 घेतले, 0ला 0नं भागलं तर 0 येते म्हणून 560. पर्याय नंबर 3. 47 ते 49 3 प्रश्न त्यावरती. कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या रूपात दिले आहेत. दिलेल्या माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी इडली चटणी विद्यार्थ्यांची संख्या 1 2 3 4 5 6 7, कांदे पोहे 4, उपमा 2, मसाला डोसा 5. आता प्रमाण आहे 1 विद्यार्थी, 1 चित्र आहे ना हे विद्यार्थ्यांची संख्या, तर या ठिकाणी एका चित्राला 7 विद्यार्थिनी आहेत. ओके. कांद्या पोह्याचे किती झाले? 1 2 3 4, 7 चोक 28. आणि उपमा कांदे पोहे मसाला डोसा 1 2 3 4 5, 7 5 35. त्यामुळे बेरीज झाली ही 8 5 13, 3 2 5 1 6 63. अचूक पर्याय नंबर 3. कांदे पोहे एका चित्राला 7, 7 चोक 28. मसाला डोसा एका चित्राला 7, 5 चित्र आहेत, 7 5 35 आणि 38 28 63. म्हणून अचूक पर्याय नंबर 2. पुढला प्रश्न आहे कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा किती कमी व जास्त आहे? तर कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहूया एकत्रित. कांदे पोहे उपमा 1 2 3 4 5 6, 7 चोकून 42. इडली चटणी मसाला डोसा 1 2 3 4 5 6 7, 8 9 10 11 12, 12 7 84. बेरीज करूया. 4त 2 गेले 2, 8तनं 4 गेले उरले 4, 42 या ठिकाणी 42 कमी आहे. कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ही किती पाहिली आपण? 42 पाहिली. आणि इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्यांची संख्या एकूण 84. 84मधनं इथलं 42 इथं येणारं 84, हे 42 इथल्या 84पेक्षा 42 कमी आहे. अचूक पर्याय नंबर 1. पुढला प्रश्न उपहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? उपमाला 2 चित्र आहेत त्या ठिकाणी, म्हणजे उपमा हा पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे. नंबर 3. खालील अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. 4 5 3 4 5 6 6 5 4 3 1 2 1 7. या ठिकाणी इथं 4/5 आहे, इथं 6/5 आहे. या दोघांचा छेद समान आहे. 4/5 आणि 6/5. अचूक पर्याय नंबर 4.
पहिला व्हिडिओ आपण 50 प्रश्नांचा केलेला आहे. व्हिडिओ मोठा असू नये म्हणून लगेचच पुढील व्हिडिओमध्ये पुढील राहिलेले प्रश्न घेत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. भोसले सर जाकले या चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि चौथीतल्या सर्व विद्यार्थ्यांना, काल बसलेल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेल्यास तर त्यांच्यामध्ये आपण लिहिलेल्या उत्तराबद्दल निश्चितच आत्मविश्वास निर्माण होईल. धन्यवाद.